मग फर्स्ट इयर ॲडमिशन 2026-27 2026-27ची पूर्ण शेड्यूल जे आहे डिप्लोमा ॲडमिशनचं फर्स्ट इयरचं ते पूर्ण आता आऊट झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता चेंजेस होणार नाहीत. आता शक्यतोवर जी डेट आहे ती वाढणार नाही. आता हे फायनल एक्सटेन्शन होतं. तर आता हे नवीन शेड्यूल काय आहे आणि प्रत्येक स्टेपवर तुम्ही काय करायला पाहिजे हे कॉम्प्रिहेन्सिव्हली ज्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेपवर तुम्ही काय करावं आणि काय करू नये या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ताच क्लिअर होणार आहेत. त्यामुळे तुमचा फॉर्म चुकणार नाही आणि तुम्हाला ॲडमिशनपासून तुम्ही दूर राहणार नाही एवढी काळजी तुम्ही घ्यायची आहे. आणि त्यासाठी काय काय करायचं ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात आधी जे एक्सटेन्शन आपलं झालेलं आहे, आत्ता फॉर्म भरणं, नवीन फॉर्म भरणं 10वी पास झाल्यानंतर किंवा तुम्ही 12वी जरी केलेली असेल, तुम्हाला जर फर्स्ट इयरला घ्यायचं असेल तर नवीन फॉर्म भरणं आणि तो कन्फर्म करणं ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनीने त्याची तारीख वाढलेली आहे 6 जुलै 2026पर्यंत. तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तो फॉर्म कन्फर्म करू शकता फिजिकल स्क्रुटिनीने किंवा ई स्क्रुटिनीने. पुढची गोष्ट आहे, ह्याच्यानंतरची महत्त्वाची स्टेप काय आहे की तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती लागणार आहे 7 जुलै म्हणजे 7 जुलै को आपका पहला प्रोविजनल मेरिट लिस्ट लगेगा. प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, या मेरिट लिस्टमध्ये चेंजेस शक्य असतात. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा फॉर्म तुमचा कन्फर्म झालेला असतो, फॉर्म कन्फर्म झालेल्या सर्वांची नावं ही प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये येतात. आता काही वेळेस काही विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरून टाकतात, त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, डिस्क्रिपन्सी आलेली असते ती तुमच्या नावाची किंवा मार्कांची असते आणि त्यामुळे तो फॉर्म कन्फर्म होत नाही. मग असे न कन्फर्म झालेले फॉर्म या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये येत नाहीत आणि ज्याचा फॉर्म कन्फर्म झालेला नाही ते ॲडमिशन प्रोसेसमधनं तिथेच बाद होत असतात. म्हणून सर्वात आधी 6 जुलैपर्यंत सर्वांनी चेक करायचं आहे, आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आहे, प्रिंट ऑप्शनमध्ये जायचं आणि त्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट चेक करायची आहे. या ॲक्नॉलेजमेंट जर जनरेट होत असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे. कोणाला फोन करण्याची गरज नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही. सरळ लॉग इन करायचं आहे, प्रिंट मेनूमध्ये जायचं आहे, ॲक्नॉलेजमेंट चेक करायची आहे आणि ॲक्नॉलेजमेंटमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे आपण भरलेली ती सर्व बरोबर आहे का नाही हे चेक करणं आपले काम आहे. 6 जुलैपर्यंत हे करणं गरजेचं आहे तुम्हाला. मग कोणती इन्फॉर्मेशन चेक करायची, तुमचं जेंडर बरोबर आहे का, मेलचं फिमेल झालेलं असेल तर तुमचा फॉर्म हा चुकीचा होईल आणि तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं रद्द करावं लागेल. त्याचप्रमाणे तुमचं होम डिस्ट्रिक्ट हे खूप महत्त्वाचं आहे. होम डिस्ट्रिक्ट जर का तुम्ही चुकीचा टाकलेला असेल आणि तुम्हाला त्या बेसिसवर ॲडमिशन मिळालं ते रद्द होईल. तुमचे मार्क्स, तुमचे टोटल मार्क्स, मॅथमॅटिक्सचे मार्क्स, इंग्लिशचे मार्क्स आणि सायन्सचे मार्क्स हे जर तुम्ही चुकीचे टाकले असेल आणि तुम्हाला प्रवेश मिळाला तो रद्द होईल. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमची कॅटेगरी. तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केलेले असतील तर त्या कॅटेगरीमध्येच तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही हे चेक करा. पुष्कळ वेळा काय होतं, आपण OBC कॅटेगरीमध्ये असतो, आपण नॉन क्रिमिलेअर अपलोड करत नाही आणि मग तिथे कन्व्हर्टेड टू ओपन असं येतं. मग कन्व्हर्टेड टू ओपन म्हणजे काय, तुमचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये कन्फर्म झालेला आहे, तुम्हाला फीस वगैरे सर्व ओपन कॅटेगरीची भरावी लागणार आहे. म्हणून आपण चेक करायचं की एखाद्या वेळेस आपण नॉन क्रिमिनल अपलोड केलेलं असतं, ग्रीवन्सने अपलोड केलेलं असतं, मग तो ग्रीवन्स आपण पाठवलेला नसतो कारण आपल्याला माहिती नसते आणि आपण चुकीच्या पद्धतीने काहीतरी करतो आणि आपला फॉर्म आपल्या कॅटेगरीच्या ऐवजी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये किंवा ओपन कॅटेगरीमध्ये जर का कन्फर्म झालेला असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागते. तुम्ही त्यानंतर क्लेम नाही करू शकत की बाबा मी तर OBC कॅटेगरीचा आहे, SC कॅटेगरीचा आहे आणि हे असं कसं झालं, तिथे चालत नाही. म्हणून आपण आपला फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर ॲक्नॉलेजमेंटमध्ये चेक करायचं की आपल्याच कॅटेगरीमध्ये झालेलं आहे की नाही. आता काय होणार, काही लोकांचे 6 जुलैपर्यंत काही डॉक्युमेंट्स येणारच नाहीत. कोणाचा इन्कम सर्टिफिकेट येणार नाही, नॉन क्रिमिनल येणार नाही किंवा इतर कुठलीही गोष्ट. त्यांनी घाबरून जायचं नाही, आपण डॉक्युमेंट्स काढण्याचा प्रयत्न करायचाच आहे. कारण 7 तारखेला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला ग्रीवन्स पिरियड मिळतो. ग्रीवन्स पिरियड म्हणजे काय, तक्रार पिरियड असतो की आपल्या फॉर्ममध्ये मेरिट लिस्टमध्ये आपण जेव्हा नाव चेक करतो त्यावेळेस आपण आपली कॅटेगरी चेक करतो, आपलं जेंडर चेक करतो, होम डिस्ट्रिक्ट चेक करतो, मार्क्स चेक करतो, सगळं बरोबर आहे तर काही करण्याची गरज नसते. ग्रीवन्स पिरियड हा त्यांच्यासाठीच असतो की प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यांना कळतं की आपल्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक आहे किंवा आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ग्रीवन्स पिरियड म्हणजे तो टाईम आहे 8 जुलै ते 9 जुलै या 2 दिवसामध्ये तुम्हाला ग्रीवन्स टाकायचं आहे आणि चेंजेस करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केलेली आहे त्यांनी ऑनलाईन सबमिट ग्रीवन्स करायचं आहे.
जी गोष्ट तुम्हाला चेंज करून घ्यायची ती गोष्ट सिलेक्ट करायची. ड्रॉपडाऊनमध्ये सगळं मिळतं तुम्हाला. अगदी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे का, नॉन क्रिमिलियर का, TFWसाठी इन्कम सर्टिफिकेट का, प्रोफार्मा ओ, सर्व गोष्टी तिथे ड्रॉपडाऊनमध्ये अवेलेबल आहेत. ते फक्त क्लिक करायचं आणि खाली बॉक्समध्ये लिहायचं, मराठी, हिंदी, इंग्रजी कशामध्येही लिहा की तुम्हाला काय करायचं आहे. की मला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, मला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि शक्यतोवर लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी ग्रीव्हन्स टाकायचा नाही. कारण लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये नाही, म्हणजे तुम्ही ख्रिश्चन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी किंवा बौद्ध मायनॉरिटी यामध्ये नाही आणि तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, तर काही गरज नाही. तुम्ही डायरेक्टली ते शो करू शकता ॲडमिशन तुम्हाला ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस. परंतु तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असाल आणि मायनॉरिटीच्या बेनिफिटसाठी तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट हा पुरावा अपलोड करायचा असेल तरच तुम्ही सबमिट ग्रीव्हन्स करायचा आहे ई स्क्रुटिनीवाल्यांनी, अदरवाईज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ई स्क्रुटिनीला तुम्ही ग्रीव्हन्स सबमिट केल्यानंतर आम्ही ताबडतोब तो अप्रूव्ह करू. जर तुम्ही योग्य डॉक्युमेंट अपलोड केलेला असेल तर तो अप्रूव्ह झाल्यानंतर लगेच तुमचा फॉर्म अनलॉक होतो आणि तुम्ही जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते पटकन अपलोड करायचे आणि पुन्हा व्हेरिफिकेशनसाठी तो आमच्याकडे पाठवायचा आहे. ही प्रोसेस तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला ते बदल होतील आणि ते बदल लगेच त्याच दिवशी म्हणजे 8 तारखेला किंवा 9 तारखेलाच होतील. 9 तारखेला 5 वाजेपर्यंत जर का बदल झालेले नसतील तर तुम्ही ताबडतोब FC सेंटरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. शक्यतो 5 वाजेपर्यंत हे बदल झालेलेच असतात. आम्ही अगदी बसूनच असतो त्या सिस्टमवर. परंतु जर नसेल झालेलं आणि तुम्ही ग्रीव्हन्स सबमिट केल्याने त्याच्यानंतर तुमचं पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील आणि पुन्हा फॉर्म पाठवलेला असेल रिव्हेरिफिकेशनला आणि तरी पण जर का चेंजेस झालेले नसतील तर तुम्ही 5 नंतर कॉन्टॅक्ट करायचं आहे तुमच्या FC सेंटरला. लक्षात ठेवा, कारण जर का ते चेंजेस झाले नाही, तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स पुन्हा व्हेरीफाय होऊन तुमचं कन्फर्मेशन झालं नाही, ते तुम्हाला कुठे भेटेल, तिथेच प्रिंट मेनूमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंटमध्ये जायचं आहे आणि चेक करायचं आहे की आपण आधी कन्वर्टेड टू ओपन होतो आणि नाव OBC टू OBC आपलं कन्फर्मेशन झालेलं आहे. मग असं जर झालेलं असेल तर तुमचा फॉर्म योग्य रीतीने कन्फर्म झालेला आहे हे तुम्हाला कळेल. मग जे विद्यार्थी फिजिकल स्क्रुटिनीने केलेले असतील, ज्यांनी आपले फॉर्म कन्फर्म, त्यांनी काय करायचं, जर त्यांना जर का काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील किंवा काही मिस्टेक असेल त्यांच्या फॉर्ममध्ये, तर मग त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी सरळ FC सेंटरला 8 जुलै किंवा 9 जुलैला सकाळी 10 ते 5च्या दरम्यान जायचं आहे आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे घेऊन जायचं आहे आणि ते अपलोड करून घ्यायचं आहे. परंतु हे फक्त आणि फक्त फिजिकल स्क्रुटिनी ज्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठीच आहे. ई स्क्रुटिनीवाल्यांनी ऑनलाईन ग्रीव्हन्स सबमिट करायचं आहे, ते सर्व गोष्टी ऑनलाईन होतील मी सांगितल्याप्रमाणे. मग ही झाली तुमची ग्रीव्हन्स पिरियड, तो असणार आहे 8 जुलै ते 9 जुलै. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये काय फरक असतो? प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बदल चेंजेस करता येतात. मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजा तुमचा मेरिट नंबर 3000 आहे, तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तो कमीही होऊ शकतो किंवा जास्तही होऊ शकतो. म्हणून आपण पॅनिक व्हायचं नाही. तो सिस्टममध्ये बरोबर होत असतं, कारण काही विद्यार्थी नंतर आपले डॉक्युमेंट्स अपलोड करतात, ते ओपनच्या ऐवजी OBCमध्ये जातात किंवा SCच्या ऐवजी ओपनमध्ये जातात. या सर्व गोष्टी चेंजेस होतात कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये चेंजेस पॉसिबल आहेत. परंतु फायनल मेरिट लिस्टमध्ये एकदा फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर चेंजेस करता येत नाही. फायनल मेरिट लिस्ट नंतरही जर का तुम्ही काही चेंजेस दाखवले तर करता येणार नाही. ते चेंजेस करण्यासाठी एक मोठी प्रोसेस आहे, ती तुमचा कॅप राऊंड 1 नंतर तुम्हाला मी सांगू शकतो. आत्ता सांगितलं तर तुमचं कन्फ्युजन होईल म्हणून सांगत नाही. मग आता 10 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही काय करायचं? काहीच नाही, फक्त एकदा चेक करायचं आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर ती कुठे बघायची? एक तर तुम्ही poly26.dtmaharashtra.gov.in या वेबसाईटवरती चेक करू शकता. ती सर्वांची एकत्र तुम्हाला दिसेल किंवा सर्वात सोपं, सर्व गोष्टी ह्या तुमच्या फॉर्ममध्येच अवेलेबल असणार आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला स्वतःची किती आहे, 2000 नंबर आहे का 3000 आहे, तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये किती आहे, होम डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा किती नंबर आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतात. त्यामुळे कोणालाही विचारण्याची गरज नाही आहे की सर मला मेरिट लिस्टमध्ये माझं नाव दिसत नाही वगैरे, काही नाही. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सर्वांची नावं असणार, ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे अशा सर्वांची, आणि तीच नावं फायनल मेरिट लिस्टमध्ये नक्कीच असणार. खालीवर होऊ शकतो मेरिट नंबर, त्याच्याने काही प्रॉब्लेम नाही. मग फायनल मेरिट लिस्ट नंबर लागल्यानंतरही आपल्याच लॉग इनमध्ये आपल्याला फायनल मेरिट लिस्ट नंबर चेक करायचा आहे, तो बदलत नाही. मग फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे? पुढची प्रोसेस काय असते? पुढची सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो सीट मॅट्रिक्स.
आपली सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहे, कोणत्या ब्रँचसाठी, याचा जो तक्ता असतो तो शासनाकडनं प्रसिद्ध केला जातो, त्याला म्हणतात सीट मॅट्रिक्स. मग कॅटेगरी वाईज तुमची सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1साठी डिस्प्ले होणार आहे 10 जुलै 2026ला. मग ही सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, खूप मोठी असते ते, तुम्हाला समजेल नाही समजेल, तुमचा जर अभ्यास असेल तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता, अदरवाईज बघण्याची गरज नाही. सीट मॅट्रिक्स डिस्प्ले ती नियमानुसार शासनाला डिस्प्ले करावी लागते, म्हणून आपण त्याच्यामध्ये काही शोधायचं का काय, काहीच गरज नाही आहे. आपला त्याच्यामध्ये लुकआउट नसतो, आपण फक्त आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही ते त्याच्यावर फक्त विचार करायचा. मग पहिल्यांदा जो कॅप राऊंड 1 सुरू होणार आहे तो सुरू होणार आहे, लक्षात घ्या, 11 जुलै ते 13 जुलै, म्हणजे 11 जुलै, 12 जुलै आणि 13 जुलैला आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे काय, आपल्या फॉर्ममध्ये तुम्ही स्वतः ते भरू शकता, तुम्हाला समजत नसेल तर एखाद्या FC सेंटरमध्ये जाऊ शकता, एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊ शकता. पण लक्षात ठेवा, ऑप्शन फॉर्म भरत असताना तुमच्या चॉईसचेच ऑप्शन तुम्ही भरले गेले पाहिजे. राम पाटील सांगतोय म्हणून काहीतरी तुम्ही भरायचं असं नाही. आता काही आई वडील आणि काही विद्यार्थी असे असतील की त्यांचा अभ्यासच नाही आहे, मग अशा वेळेस तुम्ही FC सेंटरच्या अधिकाऱ्यांना विचारू शकता, तुमची चॉईस काय आहे ते त्यांना सांगू शकता, किंवा सायबर कॅफेमध्ये गेले आणि तो व्यक्ती जर नॉलेजेबल आहे तर तो पण तुम्हाला मदत करू शकतो, किंवा तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज आहेत ते बघून व्यवस्थित विचार करून ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅप राऊंड 1मध्ये. कारण 100% जागा अवेलेबल असतात, म्हणून कॅप राऊंड 1मध्ये आपण मॅक्सिमम असा प्रयत्न करायचा आहे की आपल्याला चांगलं ब्रँच आणि चांगलं कॉलेज मिळेल. मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, आपण लॉग इन करायचं आहे, फिल ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 अशी तुम्हाला लिंक तिथे तुमच्या लॉग इनमध्ये दिसेल, तो फिल करायचा आहे. तो फिल करत असताना तुम्हाला पुष्कळशा गोष्टी विचारल्या जातात. तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे का, तुम्हाला ग्रँटेड कॉलेज पाहिजे का, नॉन ग्रँटेड अनएडेड कॉलेज पाहिजे का, ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे का, नॉन ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे का, हे सगळ्या गोष्टीला येस म्हणून द्यायचं, कारण तुम्हाला जास्तीत जास्त ऑप्शन ओपन होतील. परंतु काही विद्यार्थी असे आहेत की मला प्रायव्हेट कॉलेजला जायचंच नाही आहे, मला फक्त ग्रँटेड म्हणजे एडेड कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजलाच जायचं आहे, कारण माझी पैसे भरण्याची तयारी नाही. मग त्यांनी फक्त एडेड आणि गव्हर्नमेंट हे दोनच ऑप्शन सिलेक्ट करायचे, बाकीच्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं नाही. पुढे मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी असा पण तुम्हाला एक ऑप्शन मिळेल, तर ते दोन्ही सिलेक्ट करायचे, काही फरक पडत नाही. पुढे तुम्हाला इंग्लिश मिडियमला पाहिजे की तुम्हाला हिंदी आणि मराठी मीडियम पण चालेल, तो पण एक ऑप्शन आहे, हे सगळे सिलेक्ट करून टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे, कोणत्या जिल्ह्यात पाहिजे हे पण तुम्हाला विचारते सिस्टम. मग ते पण आपण क्लिक करायचं की आपल्याला मुंबई जिल्हा पाहिजे, आपल्याला ठाणे जिल्हा पाहिजे, आपल्याला जळगाव जिल्हा पाहिजे, ह्या सर्व आपण स्वतः सिलेक्ट करायच्या आणि खाली त्याच्यानुसार तुमचे ऑप्शन्स ओपन होतील. ऑप्शन फॉर्म कसा भरावा याचा एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे तुर्तास. कॅप राऊंड 1साठी ऑप्शन भरत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे की 1 नंबरचा ऑप्शन असा भरायचा की तो जर मिळाला तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचंच आहे. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणेचं कम्प्युटर मला पाहिजे आहे, माझ्या घराच्या जवळ आहे, फीस माझ्या आवाक्यात आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर मी असा ऑप्शन निवडेल 1 नंबरचा. कारण 1 नंबरचा ऑप्शन जर का मला कॅप राऊंड 1मध्ये मिळाला तर तो ऑटो फ्रीज होतो आणि मला तिथे ॲडमिशन घ्यावंच लागतं, नाही घेतलं तर मी सिस्टममधनं पूर्ण बाहेर पडणार आहे. म्हणून कॅप राऊंड 1मध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना 1 नंबरचा ऑप्शन असाच टाकायचा की तो तुमचं बेस्ट कॉलेज आणि बेस्ट ब्रांच असेल, की मला हे पाहिजेच आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 300पर्यंत तुम्ही ऑप्शन भरू शकता. एकाच कॉलेजमध्ये समजा 10 ब्रँचेस आहेत तर तुम्ही एकाच कॉलेजच्या 10 ब्रँचेस टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी TFWS पण येस केलेलं आहे, तर अशा वेळेस त्यांना TFWS प्लस जनरल तीच सीट अवेलेबल असते, त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही आहे. फक्त काय काम करायचं आहे, माझी सजेशन अशी आहे की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे TFWS 1 नंबरला आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे TFWS 30 ब्रँच 2 नंबरला असं टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला भेटलं आधी तर TFWSचं सीट भेटेल आणि त्याच्या खाली जनरलचं तुमच्या कॅटेगरीचं सीट भेटेल. त्यामुळे आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना स्वतः अभ्यास करायचा, नाही समाधान झालं तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कुठल्या तरी FC सेंटरला जायचं किंवा कोणाची तरी मदत घ्यायची. ब्लँक जायचं नाही. ब्लँक तुम्ही गेलात आणि अगदी मला काहीच माहिती नाही सर तुम्हीच करा, तर तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपण स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सर्व यूट्यूबवर अवेलेबल आहे. या सर्व गोष्टी माझ्यासारखे पुष्कळसे लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्ही कोणाचाही व्हिडिओ बघू शकता. सो कॅप राऊंड 1मध्ये ऑप्शन फॉर्म भरायची तारीख जी आहे कॅप राऊंड 1ची
ती आहे तुमची 11 जुलै ते 13 जुलै, म्हणजे 11, 12, 13 जुलै 2026. मग तुम्ही ऑप्शन फॉर्म एकदा भरला, OTP टाकला की त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नाही, म्हणून आपण व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. काही वेळेस काय होतं माहिती आहे का, त्या राम पाटील सरांचं मी ऐकलं आणि काहीतरी फॉर्म भरला आणि तो कन्फर्म करून टाकला. आता काय करू, मला चेंजेस करायचे, करता येणार नाही, कोणालाच करता येणार नाही. माझ्याकडे आलात मी नाही करू शकत, DTA गेला ते पण नाही करू शकत. त्यामुळे आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना कन्फर्म करण्यापूर्वी एकदा ती लिस्ट आपण जी लावलेली आहे, जो क्रम लावलेला आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा. त्याच्यामध्ये जर का बदल करायचे तर तो कन्फर्म करण्यापूर्वीच बदल करा. एकदा का तुम्हाला मोबाईलवर कन्फर्मेशनचा OTP टाकलात की तुमचा फॉर्म लॉक होतो, तो ऑप्शन्स बदलता येत नाही. आणि मग कॅप राऊंड 1ची जी अलॉटमेंट होणार आहे ती होणार आहे 15 जुलै 2026. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किती वाजता लागेल, तर ती 5 वाजता किंवा रात्री 2 वाजेपर्यंतही लागू शकते त्या तारखेला. त्याचप्रमाणे कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट मला केव्हा कळेल, किती वाजता लागेल, कोणाला विचारण्याची गरज नाही आहे. कोणाला विचारण्याची, आपल्या लॉग इनमध्ये ते दिसते. कोणाला फोन कर, सर लागले का मेरिट लिस्ट, माझा नंबर लागला आहे का, कसं कळेल? सरळ सरळ लॉग इन करायचं आहे, चेक करायचं आहे. तुम्ही भरलेल्या ऑप्शनपैकी जर तुम्हाला एखादा ऑप्शन मिळालेला असेल तर तुमच्या फॉर्ममध्येच ते तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला जर आवडीचा मिळालेला असेल तर मग काय करायचं ती प्रोसेस तुम्हाला सांगतो. अलॉटमेंट झाल्यानंतर फ्रीज आणि नॉट फ्रीज या 2 गोष्टी आहेत. फ्रीज म्हणजे काय, की तुम्हाला ते कॉलेज आणि ब्रांच घ्यायची आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे. नॉट फ्रीज्ड म्हणजे काय, बेटरमेंट. मला जे कॉलेज मिळालेलं आहे, जी ब्रांच मिळालेली आहे ती हातात ठेवायची आहे आणि पुढच्या राऊंडला आणखी चांगल्या कोर्ससाठी किंवा कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे. दॅट इज बेटरमेंट. आणि एक ऑटो फ्रीज हा एक ऑप्शन असतो. कॅप राऊंड 1मध्ये 1 नंबरचं ऑप्शन जर तुम्हाला अलॉट झालं तर तो ऑटो फ्रीज होणार. ऑटो फ्रीज म्हणजे काय, तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावंच लागेल, बदल करता येणार नाही. आणि नाही घेतलं ॲडमिशन तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेमधनं बाद होता. 4 कॅप राऊंड होणार आहे. 4ही कॅप राऊंडमध्ये तुम्हाला काहीही करता येणार नाही. ऑटो फ्रीज झालेलं आहे आणि तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही बाद होता प्रोसेसमधनं. म्हणून हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण लक्षात घेतलं. कॅप राऊंड 1मध्ये 1 नंबरचा ऑप्शन खूप काळजीने भरायचं आहे, की भेटला म्हणजे मला घ्यायचंच आहे, मला किंतु परंतु माझ्या मनात असणार नाही. मग एकदा अलॉटमेंट झाली 15 तारखेला की मग काय करायचं आहे आपण, मग महत्त्वाचा टप्पा आहे ॲक्सेप्टिंग द सीट अँड टेकिंग ॲडमिशन. म्हणजे काय, तुम्हाला जी सीट मिळालेली आहे ती तुम्ही ॲक्सेप्ट करायची आणि ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं किंवा ते ऑटो फ्रीज असेल तर घ्यावंच लागेल. आणि सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची, ती ऑनलाईनच पे करायची. लॉग इन करायचं आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. सेल्फ ARC पण त्याला असं म्हणतो आपण. सेल्फ ARC काय असतं माहिती आहे का, की तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड केलेले आहे, जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती योग्य आहे आणि त्याच्यासाठीचे असलेले सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे हजर आहेत, यासाठी तुम्ही सेल्फ ARC करता अलॉटमेंट झाल्यानंतर. मग तुमच्याकडे त्या सर्व गोष्टी आहेत का, हो. ज्या सिक्वेन्सने तुम्ही भरलेले आहेत ते चेक करायचं, त्या सिक्वेन्सनेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स लावून ठेवायचे, त्या सिक्वेन्सनेच एक झेरॉक्स सेट काढून ठेवायचा आणि ओके करत क्लिक करायचं आहे की हो माझ्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत. त्याला म्हणतात सेल्फ ARC. ते तुम्ही ॲक्सेप्ट केलं की मग पुढे सिस्टम तुम्हाला सांगेल की पे सीट ॲक्सेप्टन्स फी. सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, की तुम्हाला ही सीट मान्य आहे, आम्हाला ती घ्यायची आहे, त्याच्यासाठी 1,000 रुपये तुम्ही पे करायचे ऑनलाईन. सीट ॲक्सेप्टन्स फी 1,000 ही एकदा भरावीच लागते. 4 कॅप राऊंड आहे, 4ही वेळेस तुम्हाला जर वेगवेगळं ऑप्शन लागलं तर तुम्हाला वेगवेगळी सीट ॲक्सेप्टन्स फीस द्यावी लागणार आहे का, तर नाही. ती एकदा तुम्हाला द्यायचीच आहे केव्हा ना केव्हा, त्याच्याशिवाय चालणार नाही. आणि 1,000 रुपये ही नॉन रिफंडेबल असते, तुम्हाला ती परत मिळत नाही किंवा तुमच्या फीसमध्ये ती ॲडजस्ट होत नाही. फीस ही वेगळीच असते, लक्षात ठेवा. म्हणून 1,000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज ही प्रत्येक विद्यार्थ्याला भरावीच लागते, की जी रिफंड होत नाही. आणि सीट ॲक्सेप्ट केल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन होत नाही. मग सीट ॲक्सेप्ट केली, जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज केलं, त्याची प्रिंटआउट काढायची. तुम्हाला जी कोर्स मिळाला आहे त्याची अलॉटमेंट लेटर काढायचं आहे, तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे, लॉग इनमध्ये सगळं आहे तुमच्या. त्याच्यानंतर ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट काढायची आहे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याच सिक्वेन्सने झेरॉक्स सेट घेऊन पासपोर्ट साईज 2 फोटो, आधार कार्ड आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला सीट मिळालेली त्या कॉलेजची फीस, त्या लोकांनी सांगितलं की DDच्या माध्यमात पाहिजे, कॅशच्या माध्यमात पाहिजे किंवा ऑनलाईनच्या माध्यमात पाहिजे, फोन करून त्यांना आधी विचारून घ्यायचं आणि त्यानुसार असणारी फीस तुमच्या कॅटेगरीनुसार ती घेऊन तुम्ही जायचं आहे ॲडमिशन घ्यायला.
म्हणजेच काय, सीट ॲक्सेप्टन्स कॅप राऊंड 1ची आणि ॲडमिशन तारीख आहे 16, 17, 18. किती? 16 जुलै ते 18 जुलै. म्हणजे काय, कॅप राऊंड 1मध्ये मिळालेली सीट जर तुम्हाला घ्यायची असेल, फ्रीज करायचं आहे आणि लगेच ताबडतोब जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी. आणि ते ॲडमिशन घेण्याची तारीख आहे कॅप राऊंड 1ची शेवटची तारीख आहे 18 जुलै. 16, 17, 18 जुलै सुट्टीचा दिवस जरी असला तरी ॲडमिशन प्रोसेस सुरू असणार. अगदी रविवार जरी असला तरी फक्त आणि फक्त 15 ऑगस्टला सुट्टी असणार आहे, या प्रोसेसमध्ये लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही की आज रविवार आहे मी कसं जाणार. नो, तुम्ही जाऊ शकता बिंदास. 16, 17, 18 जुलैला कॅप राऊंड 1चं ॲडमिशन आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स आहे. जर एखाद्याने ऑटो फ्रीज असेल किंवा फ्रीज केलं आणि ॲडमिशन घेतलं नाही तर तो पूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाद होतो. लक्षात ठेवा, ॲडमिशन घेणं गरजेचंच आहे त्या राऊंडसाठी. आणि प्रत्येक राऊंडसाठी ॲडमिशन घेण्याची तारीख वेगळी आहे. त्यामुळे एकदा आपण फ्रीज केलं आहे आणि मग आपण नंतर जाऊ ॲडमिशनला 2-4 दिवसांनी 8 दिवसांनी, असं चालत नाही. लक्षात घ्या, ही प्रोसेसच अशी आहे की त्या 3 दिवसात, म्हणजे आता कॅप राऊंड 1चे जे 3 दिवस आहेत 16, 17 आणि 18, या 3 दिवसातच तुम्हाला ॲडमिशन घ्यावा लागेल. पण काही विद्यार्थी असे असतील की त्यांनी सीट मिळालेली आहे, त्यांना ती सीट 1 नंबरची नाही आहे, 2 किंवा पुढे कितीही नंबरची सीट तुम्हाला मिळालेली आहे. तुम्हाला ती जर सीट हाती ठेवायची असेल आणि पुढच्या राऊंडला ट्राय करायचं असेल तर ती तुम्ही 1,000 रुपये सीट निश्चिती फीज भरायची आहे. 1,000ची सीट निश्चिती फी भरल्यानंतर तुम्हाला मिळालेलं कॅप राऊंड 1मधलं सीट तुमच्या हातून जात नाही. कॅप राऊंड 2ला जर का बेटर कॉलेज मिळालं, चांगलं कॉलेज मिळालं, तरच ती सीट तुमच्या हातून जाते. म्हणून 1,000 रुपये सीट निश्चिती फी भरणे गरजेचे काय हे सांगतो की कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला मिळालं पण तुम्ही त्याच्यासोबत हॅपी नाही आहात, तुम्हाला वेगळं काहीतरी ट्राय करायचं आहे, पण जे मिळालं ते तर हाती ठेवायचं ना आधी. म्हणून 1,000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीस तेव्हाच भरून टाकायची आणि पुढच्या राऊंडसाठी ट्राय करायचं आहे. बेटरमेंट करायचं आहे, नॉट फ्रीज्ड किंवा बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि पुढच्या राऊंडसाठी आपण पुन्हा प्रयत्न करायचा आहे. परंतु ज्यांनी फ्रीज केलं आहे किंवा ऑटो फ्रीज केलं आहे त्यांनी 16, 17, 18 जुलैपर्यंत कॅप राऊंड 1चं ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॅप राऊंड 2 सुरू होणार केव्हा? कॅप राऊंड 2ची वॅकंट सीट्स, म्हणजे कॅप राऊंड 1ला सगळे ॲडमिशन संपले, 18 तारखेपर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले त्या जागा कमी होतील आणि मग शिल्लक जागांसाठी तुम्हाला वॅकंट सीट्सची डिस्प्ले होणार. ती होणार डिस्प्ले 19 जुलै 2026 या दिवशी. 19 जुलैला तुम्हाला कळणार की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स कोणत्या ब्रँचसाठी आणि कोणत्या कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत. आता ह्याचा परत अभ्यास करत बसायचा आहे का आपण? त्या गोष्टीचा काहीच करायचं नाही. आपल्या आवडत्या ब्रँचसाठी आपल्या कॅटेगरीची जागा जरी उपलब्ध नसली तरी पण आपण कॅप राऊंड 2मध्ये ते ऑप्शन भरायचं आहे. कारण खूप सारे चेंजेस होत राहतात. विद्यार्थी बेटरमेंटला गेलेले असतात, त्यांनी फक्त जागा अडकवून ठेवलेली असते, त्यांना चांगलं कॉलेज मिळालं कॅप राऊंड 2ला की ते वर जातात आणि त्याच्या खाली जर तुमचा नंबर असेल तुमच्या कॅटेगरीचा तर तुम्हाला ती सीट मिळते. त्यामुळे आपण आपल्याला काय पाहिजे ते फक्त टाकायचं आहे. आणि कॅप राऊंड 2ची तुमची सीट मॅट्रिक्स किंवा प्रोव्हिजनल जे सीट्स आहेत वॅकंट सीट्स ते तुम्हाला दिसणार आहेत 19 जुलै 2026ला. ते पण तुम्ही poly26.DTE maharashtra.gov.in या वेबसाईटवरती बघू शकता. त्यानंतर कॅप राऊंड 2साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायची तारीख आहे 20 जुलै ते 21 जुलै. फक्त 2च दिवस आहे, लक्षात घ्या, 20 आणि 21 जुलै. म्हणून तुम्ही व्यवस्थित विचार करून अभ्यासपूर्वक आपली लिस्ट आधीच तयार ठेवायची आहे. मी एक चांगला व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर बनवलेला आहे की एखादी कॉलेज कसं निवडायचं किंवा कोणती ब्रांच निवडायची, कसा सिक्वेन्स लावायचा, याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. वाटल्यास मी या व्हिडिओखाली त्याची लिंक पण देईल, तुम्ही तो बघू शकता. मग ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म्स कॅप राऊंड 2साठी आहे 20 जुलै ते 21 जुलै. पुन्हा वॉर्निंग सांगतो, एकदा तुम्ही OTP टाकला, तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाला की त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. मग कॅप राऊंड 2ची अलॉटमेंट केव्हा भेटणार आहे? 23 जुलैला. मग किती वाजता भेटेल? ती संध्याकाळी 5ला भेटो का रात्री 10ला भेटो, काही प्रॉब्लेम नाही. तो सिस्टमचा प्रॉब्लेम आहे. आपण त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही किंवा कोणाला त्रास द्यायचा नाही. सर अजून पण अलॉटमेंट लागली नाही, काय करू? डोंट वरी. सगळी अलॉटमेंट लावण्याचं काम हे बोर्डाचं आहे. ते लोक काम करत असतात. रात्री 10पर्यंतही ते अलॉटमेंट लावू शकतात. त्याच्यामुळे तो आपला लुकआउट नाही. आपण फक्त आपल्याला काय भेटलं हे कसं चेक करायचं? कोणालाही त्रास द्यायचा नाही. आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आणि चेक करायचं की कॅप राऊंड 2ची अलॉटमेंट झालेली आहे. तर मला दिसते, माझ्याच फॉर्ममध्ये दिसते की हो मला हे सीट मिळालेलं आहे. आपल्याला हवं असलं तर फ्रीज करायचं आहे, हवं नसेल तर बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज्ड म्हणायचं आहे. परंतु इथे एक कॅच आहे.
कॅप राऊंड 2मध्ये पहिले 3 ऑप्शन तुम्ही असे भरायचे आहेत की त्याच्यापैकी काही भेटलं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे आणि ऑटो फ्रीज झालं की मला तिथे ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे. म्हणून कॅप राऊंड 2मध्ये 1, 2 आणि 3 ऑप्शन असे भरायचे आहेत की त्याच्यापैकी काही भेटलं तरी मी समाधानी आहे, मला पुढच्या राऊंडला जायची गरज नाही. म्हणून अभ्यास करून 3 ऑप्शन असे सिलेक्ट करायचे की कोणतंही भेटलं तर ऑटो फ्रीज होणार आहे, ॲडमिशन घ्यायचंच आहे, नाही घेतलं तर पूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाद होईल. म्हणून 3 ऑप्शन मी बेस्ट सिलेक्ट करून ठेवणार आहे. 3 मधला पहिला नंबर बेस्ट ऑफ द बेस्ट, दुसरा बेटर ऑफ द बेस्ट आणि तिसरा बेस्ट. असं जर तुम्ही लावाल तर तुम्हाला पश्चाताप होणार नाही, कारण पहिल्या 3 पैकी काही भेटलं कॅप राऊंड 2ला तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. सीट निश्चिती फी 1000 रुपये भरावी लागेल आणि अलॉटमेंट लेटर 1000 रुपये भरल्याची लेटर, त्याच्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट, तुमच्या ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट, पासपोर्ट साईज फोटो 2, तुमचं आधार कार्ड, या सर्व गोष्टी घेऊन तुम्ही ताबडतोब दुसऱ्या दिवशी ॲडमिशनला जायचं आहे. आणि कॅप राऊंड 2ची ॲडमिशनची तारीख पण तीच आहे, लक्षात घ्या, 24-25 जुलै. 23ला अलॉटमेंट झाल्यानंतर फक्त 2च दिवस आहे तुम्हाला ॲडमिशन घ्यायला कॅप राऊंड 2चे. म्हणून व्यवस्थित निर्णय घ्यायचा आहे, लवकर निर्णय घ्यायचा आणि लवकर सर्व गोष्टी चेंज करायच्या आहेत. आता काही विद्यार्थ्यांकडे पूर्ण फीस नसते, पूर्ण फीस नाही आहे, मग एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जायचं आहे तर आधी विचारून घ्यायचं त्यांना की इन्स्टॉलमेंटमध्ये घ्याल का. सरकारी कॉलेजमध्ये कुठलाही इन्स्टॉलमेंट चालत नाही, तुम्हाला पूर्ण फी पे करावी लागते. आणि सरकारी कॉलेजची फीस ऑल ओव्हर महाराष्ट्र कमीत कमी 3,500 आणि जास्तीत जास्त 10,500 एवढीच असणार आहे, त्याच्या पलीकडे नाही. ग्रँटेड कॉलेजची पण फार फार तर 15,000 ते 20,000पर्यंत फीज असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यामुळे तुम्हाला तो टेन्शन घ्यायचा नाही आहे. परंतु प्रायव्हेट कॉलेजची फीस जास्त असू शकते. तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेज हवं असेल किंवा तिथलं मिळालेलं असेल आणि घ्यायचं असेल ॲडमिशन, इन्स्टॉलमेंटमध्ये ती लोक घेतात की नाही हे तुम्ही त्यांना आधीच फोन करून विचारायचं आहे किंवा व्हिजिट करायचं आहे. फक्त 2च दिवस आहेत कॅप राऊंड 2च्या ॲडमिशनचे, 24 आणि 25 जुलै. ऑटो फ्रीज झालेले असेल आणि तुम्ही फ्रीज केलेलं असेल आणि ॲडमिशन नाही घेतलं कॅप राऊंड 2ला तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाद व्हाल, लक्षात ठेवा. आता कॅप राऊंड 2मध्ये जर का पहिल्यांदाच तुम्हाला सीट मिळाली आहे, कॅप राऊंड 1मध्ये कोणाकोणाला काहीच मिळणार, ठीक आहे, काही हरकत नाही, कॅप राऊंड 2 ट्राय करायचं. आणि कॅप राऊंड 2मध्ये जर का एखादी सीट मिळाली असेल तर सीट निश्चिती फी लगेचच भरून टाकायची 1000 रुपये, कारण कमीत कमी ती सीट तुमच्या हाती राहणार. आता कॅप राऊंड 2मध्ये काय होईल, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांना जर बेटर कॉलेज मिळालं आणि तुम्हाला जर ते हवं असेल तर ते फ्रीज करायचं आहे. सीट निश्चिती फी तर तुम्ही ऑलरेडी भरलेलीच असेल आणि लगेचच 24 किंवा 25 तारखेला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे कॅप राऊंड 2साठी. परंतु काही विद्यार्थी असतील की कॅप राऊंड 1मध्ये काहीतरी भेटलं, कॅप राऊंड 2मध्ये पण काहीतरी वेगळं भेटलं, पण ते पण नको आहे आणि ते 1, 2, 3 पैकी एक ऑप्शन तो नाही आहे, 4 किंवा 4पेक्षा जास्तीचा ऑप्शन आहे आणि तुम्हाला आणखी तुमचं लक ट्राय करायचं आहे, कॅप राऊंड 3ला जायचं आहे, तर तुम्ही पुन्हा तेच बेटरमेंटच करायचं आहे. सीट निश्चिती फी जर एकदा तुम्ही भरलेली असेल पुन्हा भरण्याची गरज नाही, पुन्हा बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि कॅप राऊंड 3साठी तुम्ही ट्राय करायचं आहे. तर मग कॅप राऊंड 3साठी तुम्हाला ज्या वॅकंट सीट्स आहेत त्या केव्हा तुम्हाला डिस्प्ले होणार आहेत, कॅप राऊंड 3 स्टार्ट होणार आहे 26 जुलै 2026ला. मग तुम्हाला पुन्हा ज्या काही वॅकंट सीट्स आहेत, आता कॅप राऊंड 2चे सगळं ॲडमिशन झालेले असतील, ज्या काही 10% 5% सीट्स अवेलेबल असतील त्या तुम्हाला डिस्प्ले होतील ऑनलाईन त्याच वेबसाईटवर poly26.dtemaharashtra.gov.in. यामध्ये पुन्हा तुम्ही चेक करू शकता. नाही समजलं काही हरकत नाही आहे. तुमच्या कॅटेगरीसाठी एखाद्या कॉलेजमध्ये आता सीटही शिल्लक राहिलेली नाही आहे तरी पण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे ह्या वॅकंट सीट्स किती आहेत काय आहेत याला जास्त डोकं लावायचं नाही. ती सिस्टम बरोबर आपल्या पद्धतीने काम करत असते, याच्यामध्ये काहीही होत नाही. कुठलाही विद्यार्थी हा डोक्यामध्ये विचार आणायचा नाही की बाबा राम पाटीलला सगळं नॉलेज आहे मग तुम्हाला काहीतरी ॲडमिशन मिळवून देईल, असं कोणाचंही होत नाही. फक्त आणि फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातनंच तुम्हाला ॲडमिशन घेऊ शकतं किंवा भेटू शकतं कोणाच्या तरी रेकमेंडेशनने. परंतु लक्षात घ्या, मॅनेजमेंट कोट्यातनं जरी ॲडमिशन घ्यायचं असेल तरी पण तिथे पण मेरिटच लागणार आहे आणि त्या सर्व गोष्टी ऑनलाईनच होणार आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की कोणीही काहीही मदत करू शकत नाही, इन्फ्लुएन्स करत नाही, आमदार खासदार मंत्री वगैरे कोणीही मदत करत नाही. या गोष्टीमध्ये कोणाचंही रेकमेंडेशन आणायचं नाही आहे, सरकारी कॉलेज असो का प्रायव्हेट कॉलेज असो, आपल्या मेरिटनुसारच ॲडमिशन होते, लक्षात ठेवा. सो कॅप राऊंड 3साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायची तारीख आहे 27 जुलै ते 28 जुलै, 2च दिवस आहेत. आता आणखी ते कॅच आहे, कॅप राऊंड 1मध्ये 1 नंबर भेटला ऑप्शन तर ऑटो फ्रीज होणार होता. कॅप राऊंड 2मध्ये 1, 2, 3 पैकी कोणताही ऑप्शन भेटला तर ऑटो फ्रीज होणार होता. आणि कॅप राऊंड 3मध्ये
1 ते 6 असे ऑप्शन्स भरायचे आहेत की त्याच्यापैकी काही भेटलं तरी ऑटो फ्रीज होणार आहे ते, म्हणजे ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे. म्हणून कॅप राऊंड 3चा फॉर्म भरत असताना 6चे 6 असे ऑप्शन्स भरायचे आहेत की त्याच्यापैकी मला काही भेटलं तर मला पश्चाताप होणार नाही. म्हणून ती 20 व्यवस्थित लिस्ट लावून ठेवायची आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक्स आहेत ऑप्शन फॉर्म भरत असताना. मी जेव्हा सेपरेट व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुम्हाला त्या ट्रिक्स सांगेल. तुर्तास तुम्हाला जनरल एक ओव्हरव्ह्यू, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. कोणाला नॉलेज जरी नसलं, त्याने मराठी समजते माझा व्हिडिओ पूर्ण जरी ऐकला तरी त्याला कळेल की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ लॉंग जरी झाला तरी तो तुमच्या फायद्याचा आहे, लक्षात ठेवा. पुढची गोष्ट आहे, तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 3साठी 27 ते 28 जुलै, आणि याची अलॉटमेंट केव्हा होणार आहे तर 30 जुलैला. ती रात्री संध्याकाळी केव्हाही होऊ शकते, तो आपला लुकआउट नाही आहे. आपण आपल्या लॉग इनमध्ये चेक करायचं आहे की आपल्याला कॅप 3मध्ये काय मिळालं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांना 1,000 रुपये पुन्हा भरण्याची गरज नाही. अलॉटमेंट झाली 30 तारखेला, बघायचं आहे आपल्या मनासारखं मिळालेलं असेल किंवा 1 ते 6 पैकी काही मिळालेलं असेल जे ऑटो फ्रीज असेल, तात्काळ जाऊन 31 जुलै किंवा 1 ऑगस्टला आपण ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. परंतु असे काही विद्यार्थी असतील की त्यांना 1 ते 6 पैकी अजूनही काहीच नाही मिळालं किंवा आतापर्यंत त्यांना कुठलीच सीट मिळालेली नाही. अशा विद्यार्थ्यांना जर का पहिल्यांदाच सीट मिळाली 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा 1 ते 6, तर त्यांनी सीट निश्चिती फी 1,000 रुपये भरायची आहे. सीट निश्चिती फी ही त्याच विद्यार्थ्यांना भरावी लागते की ज्यांना काहीतरी सीट मिळालेली आहे, त्यांनाच. ज्यांना कॅप राऊंड 1, 2, 3मध्ये काहीच नाही मिळालं त्यांना ती भरण्याची गरज नाही. ती फक्त एकदाच भरावी लागते. तीच फीस पूर्ण कॅरी फॉरवर्ड होते, परंतु ती रिफंडेबल नाही आहे, ती ॲडजस्ट होत नाही कुठल्याही फीसमध्ये, लक्षात ठेवा. मग अलॉटमेंट झाल्यानंतर 30 तारखेला तुमचे ॲडमिशन्स होणार आहेत 31 ते 1 ऑगस्ट, आणि तुम्ही जर ॲडमिशन नाही घेतलं, ज्यांचं 1 ते 6 पैकी भेटलं आहे, ऑटो फ्रीज झालं आहे, ॲडमिशन नाही घेतलं, तुम्ही प्रोसेसमधनं बाद व्हाल, तुम्हाला पुढे जाता येणार नाही. मग हे ॲडमिशन संपल्यानंतर कॅप राऊंड 4 राऊंड आहेत यावेळेस. लकी आहात तुम्ही, मागच्या वेळेस फक्त 3च होते. चौथ्या राऊंडची जी वॅकंट सीट्स आहेत ती डिस्प्ले होणार 2 ऑगस्टला, आणि चौथ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आहे 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट 2026. यामध्ये जे काही तुम्ही भराल, लक्षात घ्या, इथे कॅच असा आहे की जे काही तुम्ही भराल तेच तुम्हाला घ्यावं लागणार आहे, कारण त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेसच नाही आहे, म्हणजे ते ऑटो फ्रीजच होणार जे काही भेटेल ते. म्हणून कॅप राऊंड 1, 2, 3मध्ये तुम्हाला काहीतरी मिळालं आहे. मग कॅप राऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरत असताना असेच ऑप्शन टाकायचे की जे तुम्हाला भेटलं आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस आहेत, की बाबा भेटलं तर चांगलंच भेटेल, नाहीतर जे भेटलं आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. म्हणून ऑप्शन फॉर्म 4 भरत असताना लक्षात ठेवा, कॅप राऊंड 1मध्ये एखादी सीट मिळाली, ती तुम्ही बेटरमेंट केली, तर कॅप राऊंड 2मध्ये पण ऑप्शन फॉर्म भरत असताना लक्षात ठेवा असेच टाकायचे की जे मिळाले त्याच्यापेक्षा बेटर आहे. तुम्ही जर का काही रँडमली टाकलं आणि हातातलं तुमच्या निघून गेलं तर पश्चातापाची वेळ होते. आणि हातातलं सीट केव्हा निघून जाते, ज्या वेळेस तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये काहीतरी सीट मिळते, अपग्रेड होतं तेव्हाच. नाहीच काही मिळालं तर ती तुमच्या हातात राहणारच आहे, पण ती सीट तेव्हाच हातात राहणार आहे जेव्हा तुम्ही 1,000 रुपये सीट निश्चिती फी भरलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा 1,000 रुपये भरणं खूप गरजेचं आहे. कॅप राऊंड 4मध्ये जे भेटेल तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. जर अपग्रेड झालेलं असेल तर जे अपग्रेडेड सीट म्हणजे जे कॉलेज मिळालेलं आहे तिथे जायचं आहे. तुम्ही म्हणा नाही आता 4थ्यामध्ये मिळालं ते मला नको आहे, मला ते आधीचं कॅप राऊंड 3चं किंवा 2चं जे होतं तेच पाहिजे, असं होत नाही. नवीन सीट मिळाली की हातातली सीट निघून गेली, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा बेटरच ऑप्शन भरायचे नेक्स्ट कॅप राऊंडला. मग कॅप राऊंड 4मध्ये जे काही भेटलेलं असेल तिथे जाऊन तुम्ही ॲडमिशन घेण्याची तारीख आहे 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट. नाही रिपोर्ट केलं पूर्ण डॉक्युमेंट फीस घेऊन तर तुम्ही प्रवेश तुमचा रद्द होईल, बाद होईल, तुम्ही नंतर क्लेम करता येणार नाही. मग या कॅप राऊंड 4 झाल्यानंतर जर का समजा एखाद्या अनफॉर्च्युनेटली एखादी सीट बाकीच असेल तर नॉन कॅप राऊंड तुम्ही करू शकता. आता जो नॉन कॅप राऊंड असतो त्याला इन्स्टिट्यूशनल कोटा राऊंडही असं म्हणतात, तर त्याचं वॅकंट सीट्स डिस्प्ले होणार, ते होणार रूल नंबर 13 आणि 14नुसार, 13 आणि 15नुसार. ते काय आहेत, नॉन कॅप राऊंड काय आहे, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण आता जर सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात घेतल्या तर तुमच्या लक्षात राहणार नाही. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर का काही शंका असेल तरच कमेंट करायचं आहे, किंवा
तुम्हाला कमेंट करता येत नसेल तर मला व्हॉट्सॲप मेसेज करा. माझा नंबर आहे 8097215054. राम पाटील. मी अधिव्याख्याता इंग्रजी या पदावर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे. तुमच्या अडचणी ॲडमिशनच्या फर्स्ट इयरच्या असो किंवा डायरेक्ट सेकंड इयरच्या असो, मी नक्कीच सॉल्व करण्यासाठी मदत करेल. तुम्ही मला व्हॉट्सॲप मेसेज करा, कॉल करायची गरज नाही आहे. मी प्रत्येक व्हॉट्सॲप मेसेजला उत्तर देतो किंवा यूट्यूबलासुद्धा तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देतो. फक्त यूट्यूबचा कमेंट किंवा तुमच्या व्हॉट्सॲपचा प्रश्न हा असाच असला पाहिजे की जी गोष्ट मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली नाही. जर एक्सप्लेन केलेली असेल तर मी तुम्हाला उत्तर हेच देणार की व्हिडिओ व्यवस्थित बघ. लक्षात आलं? ऑल द व्हेरी बेस्ट. 2026-27मध्ये तुम्हा सर्वांना चांगल्या तुमच्या मनाची कॉलेज आणि मनाची ब्रांच मिळो हीच सदिच्छा. काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. गुड लक.